नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती. सीपी राधाकृष्णन यांना 452 तर बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं. उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची 15 मतं फुटली. ओबीसी उपसमितीची आज मंत्रालयात बैठक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत बैठक. सत्ताधारी भाजपची आरक्षण देण्याची इच्छा नाही, माजी मंत्री महादेव जानकर यांची टीका. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात महाविकास आघाडीचा मोठा निर्णय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाकडे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे राहणार. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची माहिती. पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी राहणार बंद. मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा होणार सुरू. 4 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार भिडे पूल. आयुष कोमकरची हत्या झाली तेव्हा बंडू आंदेकर महाराष्ट्र बाहेर. बंडू आंदेकराच्या वकिलांचा न्यायालयात दावा. भुजबळ सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत. छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठवा. मनोज जरांगे पाटलांची मागणी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार. ओबीसी आरक्षणासंदर्भात मांडणार भूमिका. हाके बावनकुळे यांची मंत्रालयात होणार भेट. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. आजारी असल्याचं कारण देत आजचे कार्यक्रम रद्द. छगन भुजबळ खुर्चीला का चिकटून बसलेत? मंडलच्या प्रश्नावर छगन भुजबळांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. खासदार संजय राऊत यांचा छगन भुजबळांना सवाल. नांदेडमधील शासकीय महाविद्यालयात निकृष्ट जेवण. यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही. आमदार श्रीजया अशोक चव्हाण प्रशासनावर संतापल्या. राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी अजित पवारांची मीडिया ट्रायल. आमदार रोहित पवारांची अजित पवारांवर टीका. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.